नमस्कार. आज गोष्टीचा शनिवार आणि आजची गोष्ट अतिशय महत्वाची, थोडीशी भावनिक आणि तितकीच आवश्यक देखील आहे. गोष्टीचं नाव आपल्या आशीर्वादाचे हात सदैव डोक्यावर असावेत. सौरव आणि प्रिया हे नवीन लग्न झालेलं जोडपं आणि सौरव आपल्या आई-वडिलांना घेऊन वृद्धाश्रमामध्ये जात होता. वृद्धाश्रमामध्ये जात असताना आईला आणि वडिलांना गेटजवळ सोडत असताना आई एकच म्हणाली, "अरे बाळा, काही अडचण आली तर पैसे पाठवत जा रे. पण फक्त पैसेच पाठवू नको. जेव्हा कधी आठवण आली तर एक फोन तरी किमान लावत जा." आईचे शब्द सौरव ऐकत होता. परंतु कुठल्या तरी मनस्थितीने त्याचा नाईलाज झाला होता की काय, म्हणून माघारी फिरत असताना भावनेचा कल्लोळ मनात जरी होत असला तरी त्याने फिरून आई-वडिलांकडे पाहिलं नाही आणि घराकडे निघून गेला. खरं म्हणजे सौरव अतिशय मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता आणि त्याची पत्नी प्रिया ही देखील अतिशय मोठ्या पदावर होती. पण वडिलांना दमा आणि आईचे हातपाय गेलेले, तिला संधिवातासारखा आजार असल्यामुळे वडिलांच्या खोकलण्याचा त्रास प्रियाला होत होता. तिची झोप होत नव्हती म्हणून आणि त्यासोबत आई जेव्हा चालायची तिच्या हातून काहीतरी सांडलं जायचं. त्या भांड्यांचा आवाजही प्रियाला असह्य झालेला होता. या कुरबुरीतून तिने सौरवचं डोकं खाल्लं. सौरवला सांगितलं, "तुला 2 ऑप्शन आहेत. त्यापैकी एकच तुला निवडायचं आहे. तुला मी घरात हवी की तुझे आई-वडील घरामध्ये हवे, हे तू निवड." शेवटी पैशापुढे सौरवचं आई-वडिलांचं प्रेम फिकं पडलं आणि सौरवने मार्ग निवडला प्रियाला घरात ठेवण्याचा आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा. परंतु सौरव फक्त पैशाची जबाबदारी पार पाडत होता. दर महिन्याला ₹10,000 हा त्याच्या आई-वडिलांच्या खात्यावर टाकत होता आणि वृद्धाश्रमामध्ये आई-वडील त्यांचं जीवन कंठीत होते. 4 ते 5 वर्षानंतर अचानक सौरवच्या कंपनीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आणि कळत नकळतपणे सौरवचं नाव त्या घोटाळ्याशी जोडलं गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या कॉर्पोरेट कंपनीमधून सौरवला बाहेर काढण्यात आलं. फ्लॅटचे हप्ते, इतर आर्थिक कर्ज, त्यामुळे विवंचनेत असलेला सौरव हा कायम मानसिक ताणामध्ये दिसत होता आणि या आर्थिक विवंचनेमुळे प्रियाचं आणि सौरवचं घरामध्ये जमेनासं झालं. त्यांचे भांडण आणि कुरबुर सुरू व्हायला लागली आणि अखेर त्या भांडणाचं, त्या आर्थिक अडचणीचं रूपांतर एक दिवस असं झालं, प्रियाने सौरवला सोडण्याचा निर्णय घेतला. सौरव रस्त्यावर आला. सौरव पूर्णतः आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेला, पण त्यासोबत मानसिक अस्वस्थता सुद्धा आर्थिकतेपेक्षा खूप मोठी झाली. असे 2-4 दिवस गेल्यानंतर सौरवला त्याच्या आई-वडिलांची आठवण आली. त्याने वृद्धाश्रमात जाण्याचं ठरवलं. दाढी वाढलेली, अंगावर मळलेले कपडे, अशाच अवस्थेमध्ये सौरव वृद्धाश्रमात गेला. वृद्धाश्रमातल्या मॅनेजरने सौरवला ओळखलं. "साहेब आपण? आपली ही अवस्था?" सौरवला काय सांगावं हे कळत नव्हतं. सौरव म्हणाले, "माझे आई-वडील कुठे?" मॅनेजर अतिशय थबकला. त्याचे विचार शून्य झाले. मॅनेजर म्हणाला, "8 दिवसापूर्वी तुमचे वडील वारले. वडिलांच्या धक्क्यानं 3 दिवसापूर्वी तुमच्या आईचंही दुःखद निधन झालं." हे सगळं ऐकत असताना सौरवच्या आसवांना बाण फुटला. अकांत आरोळी त्याने मारली. आई आणि बाबा पण आता वेळ हातून निघून गेलेली होती. मॅनेजरने त्याला सावरलं. त्याला कॅबिन मध्ये नेलं. त्याला पाण्याचा ग्लास दिला, पाणी प्यायला दिलं. तोपर्यंत मॅनेजरने डायरी काढली. त्या डायरीमध्ये एक चेक ठेवलेला होता. तो चेक आणला आणि सौरवच्या हातावर दिला. तो चेक ₹5, ₹100, ₹1000 नव्हता मित्रांनो. तो चेक 8 लाख रुपयाचा होता.
तो चेक पाहून पुन्हा आक्रोश करत सौरव रडत होता आणि तिथेच एक पान लिहिलेलं डायरीचं त्याला सापडलं. त्याच्या वडिलांनी लिहिलं होतं, "बाळा, खूप आठवण यायची रे तुझी. वाटलं नव्हतं की तू वृद्धाश्रमात आम्हाला पाठवशील. पण असो, तुझ्या काही समस्या असतील, तू त्यानुसार तो निर्णय घेतलास. पण तू माझ्यासाठी पैसे दर महिन्याला तुझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी ₹10,000 पाठवायचा ना, तेव्हा मी तुझ्या आईला म्हणायचो, "अगं तुझी पण माझी पण औषधं घेऊन घे." पण तुझी आई म्हणायची, "नको, नको. आपण त्रास सहन करू. माझ्या मुलाला जर काही अडचण आली, तर तेच पैसे त्याच्या कामात पडतील." म्हणून त्या आईनं ते 10,000 ₹10,000 देखील बँकेत टाकले आणि ते ₹8,00,000 जमा झाले साधारणपणे. हे जमा झालेले पैसे तुझ्या कामी यावेत आणि तू त्याचा योग्य वापर करावा. बाळा, आम्ही जरी तुझ्यासोबत काही कालानंतर नसलोच, तरी आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असतील. तुझाच बाबा. हे सगळं वाचल्यानंतर सौरवचे अश्रू थांबत नव्हते. आता फक्त सौरवच्या हातामध्ये तो चेक होता आणि त्या पानाचा सुगंध हा त्याच्या आई-वडिलांच्या रक्ताच्या सुगंधासारखा सौरवला येत होता आणि सौरव आता सर्व गमावून बसला होता. मित्रांनो, थोडक्यात आजच्या गोष्टीचं तात्पर्य असं, काही काही निर्णय आपण यथा परिस्थितीनुसार घेत असलो तरी जीवनामध्ये आशीर्वादाची, सत्कर्माची कुठे ना कुठे आपल्याला गरज असते आणि म्हणून आपले आई-वडील हे या जिवंत पृथ्वीवरचं आपलं दैवत असतं. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असावेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले तर कुठल्याही संघर्षाला तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये असते. हाच या एकमेव आजच्या गोष्टीचा उद्देश आणि खऱ्या अर्थाने सार म्हणायला हरकत नाही. तुम्हाला गोष्ट जर आवडली असेल, तर ही गोष्ट आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. खऱ्या अर्थाने अशा मित्रांपर्यंत ज्यांचं लग्न झालंय, जे आई-वडिलांशी आक्रस्ताळेपणे वागत असतील, कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये असतील, अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ फक्त ऐकून उपयोग होणार नाही, तर तशा प्रकारचं जीवन आपल्याला जगावं लागेल. एवढंच माझं सांगण्यात तुर्तास थांबतो. धन्यवाद.